हॅलो बाबा, कसे आहात आणि आई कशी आहे? विजयने विचारलं. बरायले का? अन आई बी बरी आहे. तुमचं कसं चाललंय? माझी नात आर्या काय करते? आमची आठवण काढते की नाही? नातीच्या आठवणीने दिनकररावांच्या चेहऱ्यावर हसू उमललं. बरे आहोत सगळे. आर्याही काढते तुमची आठवण. पलत गावी जाऊया असं म्हणते. खरंच सुट्टी असती तर आलो असतो आम्ही सगळे. आंबे फणस खाल्ले असते. आर्या खेळली असती अंगणात. घरही जुनं झालंय आपलं आता. तिकडेही थोडं लक्ष देता आलं असतं. पण अचानक समुद्रावरून बोलावणं आलंय. कोरोनामुळे स्टाफ कमी पडतोय. आता महिनाभर बार्जवरच घालवावा लागेल. त्याआधी तुम्हाला फोन केला. तुम्ही जपून राहा, काळजी घ्या, जास्त दगदग करू नका. पावसाळ्यात जमल्यास गावी एक फेरी मारेन, विजय आपुलकीने म्हणाला. असलं रे कसलं तुझं काम? महिनाभर समुद्रावर राहावं लागतं. इथे आमच्या जीवाला किती घोर लागून राहतो, दिनकरराव काळजीने म्हणाले. अहो बाबा, मरीन इंजिनियर आहे मी. मग दर्यावरच काम करावं लागणार की नाही? आम्ही ड्रिलशिप घेऊन खोल समुद्रात पेट्रोलियम कुठे मिळतं का याची चाचपणी करतो. मिळालं तर खोदून काढतोही. आता रोज येऊन जाऊन करता येण्यासारखं आहे का हे काम? मग तिथेच बार्जवर राहावं लागतं. आणि हा बार्ज म्हणजे काही छोट्याशा होडीसारखा नसतो. 200-300 लोक एकाच वेळी आरामात राहतील अशी मोठीच्या मोठी तरंगती वसाहतच असते, सर्व सोयी सुविधांनी युक्त. विजयने अनेकदा समजावलेली गोष्ट बाबांना पुन्हा एकदा समजावली. माहिती आहे रे, पण तुझी आई चिंता करत बसते. तिला कसं समजवायचं? असू देत, तू काळजी घे. आम्हाला फोन करत राहा. घरी पण फोन चालूच ठेव. सुनबाई आणि माझी नात दोघीच असतात घरात, दिनकरराव त्याला खोटं दटावत म्हणाले. हो बाबा, तुम्ही काळजी करत बसू नका. गजानन काकांशी बोलून घ्या. घरं छान बांधतात ते. या दिवाळीत बांधूनच घेऊ. आईला विचारलं म्हणून सांगा. ठेवतो आता, निघायचंय. विजयने फोन कट केला आणि बाबांनी डोंगरावरून दूर दिसणाऱ्या दर्यावर आपली अंधुक होत जाणारी नजर फेकली. क्षितिजावर एक काजळी दाटलेली दिसून आली. त्यांच्या अनुभवी नजरेने ओळखले. वावटळ येणार. मोबाईलमधले त्यांना फारसे कळत नव्हते, पण आताच आलेल्या फोन नंबरवर हिरवे बटन दाबले की फोन लागतो एवढे मात्र समजायचे. त्यांनी तसेच केले, पण विजयचा फोन तेव्हा बिझी येत होता. 1-2दा प्रयत्न करून कंटाळल्यावर ते घरात शिरले. घराच्या काजळलेल्या कोपऱ्यांवर चौफेर नजर फिरवली. 50 वर्ष झाली असतील घराला. अण्णांच्या खांद्याला खांदा लावून उभं केलेलं हे घर. त्या काळी गावातील पहिलंच फाडीचं घर म्हणून अख्ख्या वाडीला अप्रूप. वर लाल मंगळुरी कौलं सजवल्यावर घर तर टुमदार बंगल्यासारखंच दिसायचं. डोंगर उतारावर असलं तरी विहिरीला पाणी भरपूर. अंगणात जाऊन नजर टाकली की मावळतीला लांबवर दर्याही दिसायचा. पावसाळ्यात भन्नाट वारा सुटायचा. झाडमाड गदागदा हलायचे, पण टिकून राहायचे. घर बांधल्यावर 20 वर्षांनी अण्णा गेले, पण त्यांनी लावलेलं आंब्याचं झाड त्यांच्या मायेसारखं घरावर सावली धरून आडदांड वाढलं होतं. लोक म्हणायची काढून टाका, उगाच घराला धोका कशाला, मोठ्या पावसात पडलं म्हणजे. दिनकररावांना पटायचं, पण झाड कापण्याचा धीर व्हायचा नाही. 1-2दा ते कोयती घेऊन बुंध्यावर चढलेही होते, पण घरावर छत्र धरणारे अण्णांचे हातच कलम करतोय असं वाटून त्यांनी माघार घेतली. या जुनाट घराच्या कोपऱ्यांनीही त्यांना असेच खूळ लावले होते. घर जुनं झालंय, वासे पोखरल्यात, घर बांधायला पाहिजे त्यांनाही कळत होतं. विजयचं बरोबरच होतं, पण या जुन्या घरातच त्यांचा जीव गुंतला होता. या घरातच त्यांचं अनुसयाबाईंशी लग्न झालं. विजयचा जन्म झाला, त्याचं शिक्षण झालं. मुलगा कर्तबगार निघाला. पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला गेला. इंजिनियर झाला. मुंबईतच फ्लॅट घेतला. आता घर बांधायचं म्हणतोय, पण पडवीत बसल्या बसल्याच दिनकरराव विचारात हरवले.
विजयला पुन्हा फोन करण्याचं त्यांच्या लक्षातच राहिलं नाही. हो सर, ओके, आय विल बी देअर सर, नो प्रॉब्लेम. अजून तितकंसं डिप्रेशन क्रिएट झालेलं नाही ना, मग काही टेन्शन नाही. बहुतेक तेवढ्या तीव्रतेचं वादळ तयारच होणार नाही. झालं तरी ते आपल्या दिशेने येणार नाही असं मला वाटतंय. ओके सर. विजयने फोन ठेवला. त्याला बाबांचा मिस कॉल दिसला, पण तो चुकून लागला असेल असं वाटून त्याने फार लक्ष दिलं नाही. परंतु वादळ हा शब्द ऐकून वैष्णवी मात्र किचनमधून लगबगीने बाहेर आली. कुठे आलंय वादळ? किती स्ट्रॉंग आहे? आणि तू बार्जवर चाललायस? आमची काळजी आहे ना तुला? तिने धडाधड प्रश्नांचा मारा केला. अगं हळूहळू. आर्याला मोठ्या मुश्किलीने झोपवलंय. तुझ्या आवाजाने उठेल ती. उठली की मागे लागते, मग पाय निघत नाही माझा. आणि वादळ आलेलं नाही काही, फक्त लो प्रेशर एअर बेल्ट तयार होतोय. तोही तिथे खूप दूर समुद्रात, उत्तरेकडे. आम्हाला त्याचा काही धोका नाही. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ येणार म्हणून किती घबराट पसरली होती, पण प्रत्यक्षात इतकं नुकसान झालं का? यावेळी तर अजून वादळ तयारही झालेलं नाही. उगाच काळजी करू नकोस, विजय तिला समजावत म्हणाला. तरी मला काळजी वाटते रे. महिनाभर तू समुद्रात असतोस. काही झालं तर आमचं कसं होणार? तू दुसरी नोकरी का शोधत नाहीस? वैष्णवीने नेहमीसारखीच कुरकुर लावली. अगं पण हेही काम कोणाला तरी करावंच लागेल ना. उद्या आम्ही एखादा प्रचंड पेट्रोलियमचा साठा शोधला तर किती भरभराट होईल देशाची माहिती आहे का? आणि मी एकटाच नसतो तिथे, 200-250 इतर माणसंही असतात. आम्ही काही फार दूर नाही किनाऱ्यापासून. आपलं मुंबई हाय आहे ना, तिथून जवळच आहोत, फक्त 72 किलोमीटर आत. काही झालंच तर आपल्या पवनहंसवरून हेलिकॉप्टर सुटतील आणि आम्हाला अलगद उचलून घरी आणतील. सो डोंट वरी, काळजी करायची गरज नाही, मी निघतो. विजय घाईघाईने म्हणाला आणि निरागसपणे झोपलेल्या आर्याकडे एक नजर टाकून दाराबाहेर पडला. वैष्णवीचे अजूनही समाधान झाले नव्हते. विनाकारण धडकी भरल्यासारखे वाटले. तिने आर्याने केलेला पसारा आवरायला घेतला. लेकही बापावरच गेली होती. तिच्या खेळण्यात बाहुली आणि गाड्यांपेक्षा होड्या, सेलर्स, शार्क, ऑक्टोपस आणि जलपऱ्यात जास्त होत्या. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने लवकरच चक्रीवादळाचे रूप धारण केले आणि केरळ, कर्नाटक असे करत भारताच्या पश्चिम किनाऱ्याला जोरदार तडाखे द्यायला सुरुवात केली. विजय त्या दिवशी समुद्रात खोदकाम करणाऱ्या ड्रिलशिपवर आपल्या सहकाऱ्यांसोबत तैनात होता. या कामाचा त्याला आता 10 वर्षांचा अनुभव आला होता. एखाद्या खलाशा इतकेच त्यालाही समुद्राचे ज्ञान होते. आज नेहमीपेक्षा दर्या अधिकच खवळलेला आहे हे त्याने ओळखले. लाटांमध्ये ताकदीसोबतच एक विचित्र प्रकारचा करंटही जाणवत होता. या नेहमीसारख्या उधाणाच्या लाटा नव्हत्या. वाराही भन्नाट सुटला होता. ड्रिलशिप एका जागी धड उभेच राहीना. शेवटी त्याने परिस्थिती ओळखून माघार घ्यायचे ठरवले. त्या दिवशीचे काम तिथेच स्थगित करून सर्वजण P305 या आपल्या रेसिडेन्सी बार्जवर परतले. तोही लाटांच्या तडाख्यात सापडून तितक्याच वेगाने वर खाली होत होता आणि तेव्हाच तटरक्षक दलाकडून धोक्याचा संकेत मिळाला. वादळ उग्ररूप धारण करत आहे. त्याने दिशा बदलली आहे आणि वेगाने पश्चिम किनारपट्टीवरच चाल करून येत आहे. म्यानमार सरकारने या वादळाचे ताऊक्ते असे नामकरण केले आहे. तुम्ही मागे फिरा, लवकरात लवकर किनारा गाठा. विजयला धडकीच भरली. P305 या बार्जवर त्यावेळी 270 माणसे होती. दुसऱ्या गाल कन्स्ट्रक्टरवर 137, तर सागरभूषण या ड्रिलशिपवर 101. म्हणजे 500हून अधिक मनुष्यांचे जगणे मरणे आता खवळलेल्या समुद्राच्या भरवशावर होते. तिन्ही बार्जवरची माणसं जीव मुठीत घेऊन किनारा गाठू पाहत होती. पण वादळ पोचण्याआधीच त्याच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी पोचलेला पिसाळलेला वारा
त्यांची गती कमी करत होता. ताऊक ते चक्रीवादळ लवकरच महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणार ही बातमी दूरदर्शनवर पाहताच वैष्णवीने थरथरत्या हातांनी विजयला फोन लावला. पण तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचाच संदेश पुन्हा पुन्हा मिळत होता. आपल्या उरातील धडधड शांत करण्यासाठी तिने गावी बाबांना फोन लावला. पण खरखर, विचित्र आवाज यांशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं. कारण गावीही तेव्हा जोरदार पाऊस पडू लागला होता. वाराही सुटला. दिनकररावांनी आडोशाला उभं राहून दर्यावर नजर फेकली. ती काळसर छटा आता भयावह रूप घेऊ लागली होती. जणू चक्रीवादळाचे आदेश घेऊन काळ्या मेघांची प्रचंड फौजच किनारपट्टीवर चालून येत असावी. वादळ अजून दूरच आहे, त्याआधीच ही अवस्था. मग वादळ किनाऱ्यावर येऊन ठेपलं की काय हाहाकार माजेल. आणि यावेळी समुद्रात काय उलता पालथ माजली असेल. त्यांनी आभाळाकडे पाहून हात जोडले. देवा, माझ्या आणि इतरांच्या लेकांनाही सुखरूप किनाऱ्यावर येऊ दे. पावसाचा जोर वाढला तसं त्यांना तिथे उभं राहणं कठीण झालं. ते मागे फिरले. जुनाट घरावर ऐसपैस पसरलेलं अण्णांचं आंब्याचं झाड जोरदार सळसळ करत होतं. त्याच रात्री दिवेही गेले. बत्तीच्या उजेडातच दिनकररावांनी अनुसयाबाईंसोबत जेवण घेतलं. विजय अजूनही दर्यावरच असल्याचे त्यांनी मुद्दाम सांगितले नव्हते. नाहीतर अनुसयाबाई रडून रडून बेजार झाल्या असत्या. पण दिनकररावांच्या घशाखाली मात्र घास उतरत नव्हता. कशीबशी रवंथ करून त्यांनी अर्धी एक भाकर खाल्ली आणि जेवण उरकलं. रात्र गडद होत गेली तसा वादळाचा कल्लोळही वाढत गेला. पाऊस वाऱ्याच्या सोबतीला विजाही आल्या. चकचकाट, कडकडाट आणि गडगडाट रात्रीला आणखीच भेसूर बनवू लागले. वाऱ्यासोबत पाडाच्या काही सुकलेल्या फांद्या काडकन मोडून कौलांवर पडत होत्या. अनुसयाबाईंना भीती वाटू लागली. त्यांच्या डोळ्यातून झोपच हरवली. त्या चिंता करू लागल्या. दिनकररावांनी त्यांना धीर दिला. अण्णांचा आशीर्वाद आहे आपल्याबरोबर, घाबरू नकोस, त्यांनी म्हटले. वयाची 60 उलटून गेलेल्या या जोडप्याने अनेक पावसाळे, वादळ वारे पाहिले होते. पण या वादळाचा नूर काही वेगळाच होता. रात्रभर मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडात खपल्या पडलेल्या भिंतीवर 2 म्हाताऱ्या सावल्या थरथरत राहिल्या. तोक्ते चक्रीवादळाने आता भयंकर रूप धारण केले आहे. 4थ्या श्रेणीच्या या तुफानाने गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला झोडपून काढायला सुरुवात केली आहे. काही तासातच ते मुंबईच्या किनाऱ्यावर धडकेल. नागरिकांनी सावध राहावं. वैष्णवीने टीव्हीवर बातम्या सुरूच ठेवल्या होत्या. तिचा जीव व्याकुळ झाला होता. ना गावी आईबाबांना फोन लागायचा, ना विजयला. 5-5 मिनिटांनी ती रिडायल करून पाहत होती. एरवी शांत असणाऱ्या मम्माला आज काय झालंय हे लहानग्या आर्याला कळत नव्हतं. अजून पप्पाचा फोन का आला नाही म्हणून ती निरागस डोळ्यांनी पाहायची. पण वैष्णवीकडे उत्तर नसायचं. 50 मजल्यांच्या टॉवरमधील 21व्या मजल्यावर त्यांचं घर. बाल्कनीतून जवळपास पूर्ण मुंबईच दिसत असे. कालपासून वारं सुटलंच होतं. आज काळे ढगही पश्चिमेकडून चालून येत आहेत असं दिसलं. खरं तर मुंबईच्या या किचकिचणाऱ्या तलखलीत वारा आणि काळे ढग बहारच घेऊन येतात. पण आज त्यांनी आपल्यासाठी काही वाईट बातमी तर आणली नाही या विचारानेच तिच्या काळजाला आणखी घोर लागला. तिने बाल्कनीच्या काचा ओढून पडदे लावून घेतले. पण त्याने येऊ घातलेले वादळ थांबणार थोडीच. कोकणात पावसाने चांगलाच जोर धरला. तुरळक झाडेही पडली. दिवसभर आभाळ भरून राहिलं होतं. वाऱ्याचा वेगही भन्नाट होता. हापूस आंब्यांचं नुकसान ठरलेलंच. पण ही वेळ माणूस वाचवण्याची होती. लोक घरातच गळक्या छपरांच्या आडोशाला थांबली. बिथरलेल्या गुरावासरांना चुचकारून शांत करू लागली. उद्यापर्यंत वादळ थांबेल असं लोकांना वाटत होतं. पण पिकलेली जाणकार मंडळी ओळखून होती की ही फक्त वादळाची सुरुवात आहे.
दोन्ही बार्ज आणि ड्रिलशिपचे कॅप्टन्स, खलाशी वर्ग आपले कौशल्य आणि अनुभव पणाला लावून जहाजांना किनाऱ्यावर नेण्याच्या प्रयत्नात होते. पण लाटा आणि वाऱ्याचा आवेग काही औरच होता. आजवर त्यांनी समुद्राकडून जे शिकलं होतं त्या सगळ्याची कसोटी लागण्याचा हा क्षण. जितकं पुढे जावं, लाटा आणि वारा त्याच्या दुप्पट मागे फेकत. सर्व अद्ययावत उपकरणे, यंत्रे उपलब्ध असूनही काहीच उपयोग होत नव्हता. जहाजांची दिशा आणि वेग आता समुद्रच ठरवू लागला. आपण कुठल्या दिशेला भरकटत चाललोय हे कॅप्टन आणि नाविकांनाही कळेना. योग्य दिशेने मार्गक्रमण करणे सोडाच, जहाजं कशीबशी तरंगत ठेवणे हेच आता महत्त्वाचे वाटू लागले. तिन्ही जहाजं वादळी वाऱ्याने फुंकर मारून इतस्ततः विखरून टाकली. ती एकमेकांना दिसेनाशी झाली. संपर्क तुटला. नशीब कप्तानांनी आधीच तटरक्षक आणि नौदलाला धोक्याचा SOS सिग्नल पाठवला होता. मदत कुठल्याही क्षणी पोचली असती, पण तोवर तग धरून राहणं आवश्यक होतं. विजयच्या P305 बार्जवरील कर्मचाऱ्यांचा संयम आता ढळू लागला. बार्ज कधी लाटांवर स्वार होऊन आभाळाला भिडे, तर दुसऱ्या क्षणी 2 उत्तुंग लाटांच्या मध्ये हरवून जाई. कठड्यांवरून समुद्राच्या लाटा आत येऊ लागल्या होत्या. डेकवर उभं राहणंही अशक्य होतं. कप्तान कसाबसा बार्जचं चक्र धरून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, पण तो जहाजाला नाही, जहाजच त्याला फिरवत होतं. समुद्राकडे तर पाहवतच नव्हतं आणि आभाळाची अवस्थाही फार वेगळी नव्हती. लाटांसारखे चक्राळ विक्राळ ढग समुद्रावर ओथंबले होते. मधूनच उसळणारी वीज आणि कोसळणारा पाऊस, जणू पंचमहाभूतेच जीवावर उठलेली. त्यांच्या पुढे इवलासा माणूस कुठवर तग धरणार. कोकणात पावसाने हैदोस घातला. कोकणी माणसाला पावसाचं अप्रूप सांगू नये. अगदी चेरापुंजीलाही पाठवलं तरी त्यांना फारसं वेगळं वाटणार नाही. पण हा पाऊस वादळी होता. ज्यांना आज वादळ शमेल असं वाटत होतं, त्यांच्यावर कालचा दिवस परवडला असं म्हणण्याची वेळ आली. खरं तर आज दिवस उजाडलाच नव्हता. कालची रात्रच अंधुकसा प्रकाश घेऊन पुन्हा आली असावी. वाऱ्याने झाडामाडांच्या पार झिंजा उपटून काढल्या. 100 पावसाळे पाहूनही खंबीर उभी असलेली झाडं पार भुई सपाट झाली. उन्हाळ्यात आडावरून थेंब थेंब पाणी आणि घाम शिंपून जगवलेले आंबा, फणस, काजू, माड काटक्यांप्रमाणे मोडून पडले. कौलं उडाली, पत्रे उडाले, काहींची तर तकलादू घरेच उडून गेली. दिनकरराव जीव मुठीत धरून बसले होते. वादळ वारा बाहेर पाऊलच ठेवू देईना. अचानक डोक्यावर एखादं झाड मोडून पडायची ही भीती होती. वरची वीज क्षणाक्षणाला चमकून जात असली तरी माणसाने बनवलेली वीज मात्र बेपत्ताच होती. त्याच कंदिलाच्या मिळमिळत्या उजेडात खोराड्यातील कोंबड्यांप्रमाणे ते वृद्ध दाम्पत्य चिडीचूप बसलेलं. घराची आणि घरापासून दूर असलेल्या पोराबाळांची चिंता सगळ्यांनाच सतावत होती. दिनकररावांचं जुनं घरही आता कुरकुर करू लागलं होतं. कालच रात्री पडवीवरची काही कौलं उडून गेली होती. आज स्वयंपाकघर उघडं पडलं. अवघं घर गळू लागलं आणि त्यात अण्णांचं ते आंब्याचं झाड आता भयानकरित्या घरावर झुकलं होतं. त्याच्या फांद्या वाऱ्याबरोबर छपराला घासून जाऊ लागल्या. मोठा वारा येई तसे ते पूर्ण झाडच घरावर ओणवे होई. कराकर फांद्या वाजत अंगावर काटा उठे. वाऱ्याची दिशा बदले आणि झाड पुन्हा सरळ होई. पण हे फार वेळ चालणार नव्हतं. झाड मुळांपासून उपलू लागलं होतं. आता नाही तर नंतर ते कोसळणार आणि घरावरच कोसळणार याची दिनकररावांनाही जाणीव झाली होती. ते अनुसयाबाईंना मागच्या पडवीत जाऊन बसण्यास विनवू लागले. पण 40 वर्ष प्रत्येक सुखदुःखात पतीची साथ सोबत करणाऱ्या बाईंनी तसे करण्यास नकार दिला. अण्णांची हीच मर्जी असेल तर आपण त्यांच्या शब्दाबाहेर नाही. घरासोबतच आपलाही शेवट होऊ दे असं ठरवून ते अंतिम क्षणाची वाट पाहत तिथेच बसून राहिले. कधी नव्हे ते आज अर्धी मुंबई अंधारात बुडाली होती. सकाळी 9 वाजता संध्याकाळचे 7 वाजले असावेत असा भास होत होता.
वाऱ्याचा वेग पाहून वैष्णवीची बाल्कनीत जाण्याचीही हिंमत होत नव्हती. खालच्या चाळीतील घरांचे, इमारतींवरचे पत्रे पत्त्यासारखे उडून जाऊ लागले. होर्डिंग्ज कोसळले, झाडे पडली, तुफान पावसाने रस्तेही भरले. 21व्या मजल्यावरून समोर पाहिलं तर अंगावर काटाच येई. विजांच्या लखलखत्या तलवारी घेऊन मेघांची तुडुंब फौजच या स्वप्ननगरीवर चालून येत होती. तिने पटकन पडदे ओढून घेतले. आर्याला जवळ घेऊन ती देवासमोर बसली. सर्वांना या संकटातून बाहेर काढ म्हणून देवाची मनधरणी करू लागली. काल रात्री उशिरा सायरन कर्कशपणे वाजला होता. तसं कुणीही झोपलं नव्हतं. भयंकररित्या वर खाली होणाऱ्या बार्जमध्ये झोप येणं शक्यच नव्हतं. कुठला तरी घट्ट आधार धरून सगळे कसेबसे उभे होते. तेव्हाच त्यांनी सायरन ऐकला. या सायरनचा अर्थ मॉकड्रिलमुळे सर्वांना चांगलाच ठाऊक होता. आहे त्या स्थितीत जहाज सोडा. बार्जमध्ये एकच धावपळ सुरू झाली. मोबाईल, कपडे, पैसे, दागिने काहीच आता महत्त्वाचं नव्हतं. फक्त एकच वस्तू जीवनावश्यक होती, लाईफ जॅकेट्स. प्रत्येकाने ते चढवले आणि धावत अडखळत डेकवर पोचले. बार्ज एका बाजूने धोकादायकरित्या झुकला होता. कदाचित त्या भागात पाणी भरू लागलं असावं. तो कुठल्याही क्षणी बुडू लागला असता. विजय आपल्या सहकाऱ्यांसोबत डेकवर पोचला. समोरचा खवळलेला दर्या पाहून त्याला धडकीच भरली. बार्जसोबत बुडू नये म्हणून या रोरावणाऱ्या दर्यात उडी घ्यायची, तीही एका लाईफ जॅकेटच्या भरवशावर. हा तर वेडेपणाच. पण काहींनी तो वेडेपणा केलाही होता. उसळलेल्या लाटांवर जहाजापासून दूर जाणारे केशरी ठिपके दिसू लागले होते. त्यानेही इतरांसोबत तेच केशरी लाईफ जॅकेट घालून त्या 3 मजली उंच लाटांमध्ये उडी घेतली. प्रथम तो एकदम खालीच गेला. पाऊस मिश्रित दर्याचे खारट मातकट पाणी त्याच्या नाकातोंडात गेले. पण लाईफ जॅकेटच्या बायोन्सीमुळे तो चेंडूसारखा उसळून पुन्हा वर आला. लाटांच्या थपडा खाऊ लागला. पावसाचा आघात सोसू लागला, पण तरंगू लागला. बुडत नव्हता हेच नशीब. त्याच्या आसपास त्याचे असे कित्येक सहकारी दिशाहीन तरंगत होते. उसळलेल्या लाटांवर स्वार होऊन नको तिथे वाहवत चालले होते. 12 तास उलटून गेले तरी विजयच्या पायांना ठाव मिळेना. डोळ्यांनाही किनारा कुठेच दिसत नव्हता. इतर बार्ज आणि बोटींचा तर पत्ताच नव्हता. पण त्यांचा स्वतःचा बार्ज तरी कुठे आहे? आपण त्यापासून दूर वाहत आलो की बार्ज बुडाला. लाटांवर स्वार होताच तो दूरवर नजर फेके, पण कुठेच त्याला बार्ज किंवा इतर सहकारी दिसत नसत. ते सगळे कुठे आहेत? त्यांना वाचवण्यात आलं की ते आपल्यासारखेच वाहत गेले. वादळाचा जोर आता कालच्या इतका नव्हता, तरी लाटा मात्र तडाखे देतच होत्या. पाऊसही थांबेना. आभाळ भरलेलंच होतं. नाहीतर एव्हाना मदत आपल्यापर्यंत पोचलीच असती. त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. आपली तहान त्याने वर तोंड करून पावसाचा पाणी झेलत कशीबशी मिटवली आणि पुन्हा दिशाहीन तरंगत राहिला. आता जवळपास 24 तास झाले असतील. पाऊस थंडावला होता. लाटांची उंचीही बऱ्यापैकी कमी झाली. पण तो मात्र किनाऱ्यापासून दूरच वाहत चालला होता. असंच वाहत राहिलो तर कुठे पोचू? श्रीलंका, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड की थेट अंटार्क्टिकापर्यंत? या विचारात असतानाच पाणी वाजले. जणू कुठल्या तरी मासोळीने उडी मारली असावी. त्याने सभोवार नजर टाकली आणि आजवर फक्त हॉलिवूडच्या सिनेमातूनच पाहिलेल्या शार्क फिन्स त्याला आपल्यापासून 10-12 फुटांवर तरंगताना दिसल्या. अरबी समुद्रात शार्क नसतात हा लोकांचा गैरसमज आहे. आपल्याकडेही शार्क्स आहेत आणि त्यांनी लोकांवर हल्लेही केलेत. ही माहिती त्याला त्याच्या सिनियर्सनी दिली होती. आज तो ते प्रत्यक्ष पाहत होता. तेवढ्यात त्याच्या पायांना काही घासून गेले. तो भयंकर हादरला. पाय वर घेण्याचा प्रयत्न करू लागला, पण पाण्यात असताना पाण्यापासून दूर राहणार कसं? एक मोठा कल्ला आता थेट त्याच्या दिशेनेच पुढे येऊ लागला. हाच अंत. त्याने डोळे मिटले. आई, बाबा, वैष्णवी, मला माफ करा.
तुमची साथ अर्ध्यात सोडून जावं लागतंय. बाबा, तुमच्यासाठी नवं घर बांधू शकलो नाही. भिजलेल्या चेहऱ्यावरून आसवे ओघळली. अखेरीस आर्याचा निष्पाप चेहरा डोळ्यांसमोर आला. ती विचारायची, बाबा, शार्क खरंच माणसाला खातो का? 1-2 दिवसांनी तिला तिचं उत्तर मिळालं असतं. पण तेवढ्यातच प्रचंड घरघर ऐकू आली. वाराही सुटला. त्याच्या आसपास वर्तुळाकार लाटा तयार होऊ लागल्या. त्या आवाजाने ते कल्ले, ते शार्क दूर दूर जाऊ लागले. त्याने वर पाहिलं. नौदलाच्या रेस्क्यू टीमचं हेलिकॉप्टर त्याच्या डोक्यावर घोंगावत होतं. लवकरच शिडीवरून एक जवान खाली येऊ लागला. पहाट उगवली. पाऊस थांबला. कालपर्यंत कुठेतरी गडप झालेले पक्षी पुन्हा चिवचिवाट करू लागले. गवतकाडी जमवून मोडकी घरटी बांधू लागले. दिनकररावांनी डोळे उघडले. कंदील विझला होता, पण दिवस मात्र उजाडला. या दिवसाला कालच्यासारखी अंधाराची दृष्ट लागलेली नव्हती. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं घर कोसळलं होतं आणि त्यावर कोसळला होता तो प्रचंड आम्रवृक्ष. अण्णांनी बांधलेलं घर आणि त्यांचा लाडका आंबा दोघंही भुईसपाट झाले. दिनकरराव उठले. त्यांनी अनुसयाबाईंना उठवलं. पडझडीतून वाट काढत बाहेर आणलं. त्यांच्या डोक्यावरची बाजू सोडून पूर्ण घरच उद्ध्वस्त झालं होतं. त्याकडे पाहत अनुसयाबाईंनी डोळ्यात आसवे आणून विचारलं, आता काय करायचं व? मी अण्णांच्या खांद्याला खांदा लावून हे घर बांधलं. आता आपला इजा माझ्या खांद्याला खांदा लावून नवं घर बांधील. अण्णांची बी हीच इच्छा असावी, दिनकरराव म्हणाले. आणि मग दोघंही त्या घराच्या पडझडीतून आपला संसार निवडू लागले.